की म्हणजे लाडक्यातून 21वा हप्ता, 22वा हप्ता आणि 23वा हप्ता याच्या वाटपाबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली. 4,500 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत. अशा स्वरूपाची मोठी बैठक या ठिकाणी होणार आहे. महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांची एक मोठी बैठक होणार आहे. याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आणि त्याचबरोबर लाडक्यातून ई-केवायसी अपडेट्स बरोबर म्हणजे ई-केवायसी मुदतवाढबद्दल पण एक आनंदाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार अशा स्वरूपाची आणखी एका न्यूजपेपरमध्ये बातमी समोर आलेली आहे. काल तुम्हाला मी सांगितलं होतं सकाळ न्यूजपेपरमध्ये बातमी आली. त्याचबरोबर अजून एक न्यूजपेपरमध्ये बातमी समोर आलेली आहे. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा लाडक्यातून 1,000 1,500 भेटणार का 3,000 भेटणार का 4,500 रुपये भेटणार या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार. त्याचबरोबर लाडक्याताईंना लवकरात लवकर हप्ता भेटायला पाहिजे. भले ते 1,500 भेटून द्या, 3,000 भेटून द्या, 4,500 भेटून द्या, पण सरकारने लवकरात लवकर हप्ता टाकावा अशी लाडक्या बहिणीची या ठिकाणी मागणी होत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना एक विनंती आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे आणि ज्या लाडक्याताईंना 20वा हप्ता भेटला त्यांनी आपलं नाव जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे किंवा ज्यांची ई-केवायसी झालीच नाही, त्यांना करताच नाही आली, त्यांच्यासाठी पण एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ही मोठी बैठक या ठिकाणी होणार आहे. 4,500 रुपये तुम्हाला हप्ता भेटणार आहे का या बैठकीमध्ये ठरणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, एक मोठी बैठक महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्यांची मोठी बैठक होणार आहे. ती बैठक असणार आहे, ती तारीख मी तुम्हाला सांगणार आहे 15 आणि 16 तारखेला. याच महिन्याच्या 15 आणि 16 तारखेला म्हणजे एक जवळजवळ 5 ते 6 दिवसांनी अजून ती मीटिंग असणार आहे. ह्या मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. त्याचबरोबर कोणाला 4,500 रुपये मिळणार हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, कुणाला होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काल सकाळ न्यूजपेपरची बातमी तुम्हाला दाखवली होती. आज बघा टाइम्स नाव मराठी म्हणजे आज म्हणजे या ठिकाणी अजून एका न्यूजपेपरची बातमी आली. टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येणार, थेट 4,500 रुपये जमा होणार, सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. बघा लाडक्याताईंनो गुड न्यूज यायला सुरुवात होत आहे. 4,500 रुपये तुम्ही म्हणत असाल की कशाची असेल सर हे, तर लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या, मार्च महिना एप्रिल महिना दोन्ही महिने संपलेले आहेत. मार्च महिना 21वा हप्ता, मे महिना 22वा हप्ता, ह्या 2 महिन्याचे हप्ते 3,000 रुपये आणि हा मे महिना चालू आहे. मे महिन्याचे पण पैसे जर ॲडव्हान्समध्ये जर भेटले, बघा हे ॲडव्हान्समध्ये भेटणार का नाही हे अजून ठरलेलं नाही आहे, पण मागचे 2 हप्ते जरी एकत्र जरी दिले 3,000 रुपये लवकरात लवकर लाडक्याताईंच्या अकाउंटला टाकले तर नक्कीच फायदा होणार आहे. पण जर मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात पुढे जर गेलं तर 3 हप्ते एकत्र भेटायला पाहिजे. सरकारकडे आपली ही विनंती असणार आहे आणि ही 15-16 तारखेची जी बैठक आहे याच्यामध्ये पण काही निर्णय होणार का हे तुम्हाला सांगतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी पटापट अकाउंटला 4,500 रुपये येणार अशी टाइम्स नाव मराठीची ही बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. काय बातमी आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता. टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च महिन्यापासूनच हप्ता अद्याप मिळालेला नाहीये. आता मे महिना उजळला आहे आणि अद्याप मार्च महिन्याचाच हप्ता लाभ रखडलेला आहे. त्यामुळे हप्त्याचे नेमके पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी मनात उपस्थित होत आहे. पण आता लाडक्या बहिणींना एकाच वेळी हप्त्याचे 4,500 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर लाडक्याताईंनो बघा ही महत्त्वाची बातमी समोर आली. लाडक्याताईंना 4,500 रुपये भेटणार अशा स्वरूपाची ही बातमी त्यांनी या ठिकाणी टाइम्स नाव मराठीने दिलेली आहे. नेमके किती रुपये मिळणार बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, 3,000 रुपये तर आपल्या हक्काची, ही गोष्ट समजून घ्या. आता मे महिना चालू आहे त्याच्यामुळे मे महिन्याचे भेटतील का नाही या ठिकाणी शंका आहे. 4,500 रुपये भेटतील का नाही याच्यामध्ये शंका आहे. परत मी सांगतोय, हा गुरुदादा तुम्हाला बघा प्रत्येक वेळेस योग्य ते मार्गदर्शन करत असतो, योग्य ती माहिती देत असतो. तर मे महिना चालू आहे, आतापर्यंत जर बघितलं तर त्या महिन्याचे हप्ता त्या महिन्यामध्ये शक्यतो भेटत नाही. आता हळूहळू पुढच्या महिन्यात चाललाय, मग आता 2 महिने पण लेट झालेत. त्याच्यामुळे मार्च आणि एप्रिल 21वा आणि 22वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. 3,000 रुपये भेटावेत ही तर सरकारकडे आपली मागणी असणार आहे. सरकारने याच्यावर तात्काळ या ठिकाणी उपाययोजना करून 3,000 रुपये लाडक्याताईंना द्यावेत. पण जर मे महिना पण या ठिकाणी उशीर लागला, आता 15-16 तारखेला बैठक असणार आहे असं बोलतात. 15-16 तारखेची बैठक झाल्यानंतर जर बघितलं तर पुढे अजून एखादा आठवडा जर जी आर काढत गेला आणि पुढचा शेवटच्या आठवड्यात जर मे महिन्याच्या गेलं तर
3,000च्या ऐवजी 4,500 रुपये भेटावेत. सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला ही विनंती करत आहे. आणि इतर लाडके दादा यूट्यूबर बांधव पण या ठिकाणी खूप छान स्वरूपाचं काम करत आहेत. ते पण यूट्यूबच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे प्रश्न या ठिकाणी मांडत आहेत. त्या लाडक्या भावांचे मी म्हणजे यूट्यूबर बांधवांचे देखील मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे, ह्या तत्वाचा मी आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. लाडक्या बहिणीनं तुम्ही पण सपोर्ट करा. हे टी चॅनलवाले असतील, न्यूज चॅनलवाले असतील किंवा यूट्यूबर बांधव असतील, हे सगळेजण मदत करत आहेत तुम्हाला. तुम्ही पण सगळ्याला सपोर्ट करा. आता एक पुढची अजून एक महत्त्वाची बातमी लाडक्यातून तुम्हाला दिली, ती म्हणजे आजची बातमी, लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. साम टीव्हीची बातमी बघा, अपडेटेड ऑन 9 मे, म्हणजे आजची ही लेटेस्ट बातमी 9 मेची बातमी. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी, ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता, सरकार मोठा निर्णय घेणार. बघा लाडक्याजणं, ज्यांची ई-केवायसी झाली नव्हती, ज्यांची ई-केवायसी पेंडिंग पडली होती किंवा ज्यांना ई-केवायसी करताच नाही आली, ज्या एकल महिला आहेत त्यांच्यासाठी म्हणतोय मी, तर अशा महिलांना या ठिकाणी काय होणार आहे, ई-केवायसीमध्ये मुदतवाढ होणार आहे. याच्या स्वरूपात अर्ज या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या वतीने आपण ही मागणी करतो. आणि ही बघा, ही पेपरला पण आलेली आहे बघा. आता येणाऱ्या 15 आणि 16 तारखेला, 15 मे 16 मेला महत्त्वाची बैठक असणार आहे. त्या बैठकीमध्ये आपला हा मुद्दा सरकारने घ्यावा, अधिकाऱ्यांनी हा आपला मुद्दा घ्यावा. ज्या एकल महिला आहेत त्यांना ई-केवायसी करताच नाही आली, त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी संधी द्यावी अशी सरकारकडे मी विनंती करत आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही मागणी करत आहे. आणि आपण मागणीपत्र पण लवकरात लवकर अधिकाऱ्यांना देणार आहोत, म्हणजे पुढच्या बैठकीमध्ये ते आपले मुद्दे मांडतील. चला आता पुढच्या गोष्टी तुम्हाला दाखवायला, लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार का, तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15 आणि 16 मेला, या ठिकाणी बघा 15 आणि 16 मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त, उपायुक्तसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. बघा, सकारात्मक निर्णय म्हणजे चांगली गुड न्यूज भेटण्याची शक्यता आहे. तर लाडक्याजणं बघा, सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारतो, कोणत्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 20वा हप्ता भेटला नाही, त्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. ज्यांना ई-केवायसी अपडेट करता आली नाही त्यांना फायदा होणार आहे. ज्यांना ई-केवायसी करताच आली नाही त्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्याताईंच्या वतीने सरकारला विनंती आहे, येणाऱ्या बैठकीमध्ये चांगला एक महत्त्वाचा निर्णय व्हावा आणि सरकारने आम्हाला आमच्या पद्धतीने निर्णय द्यावा अशी सरकारकडे विनंती आहे. बघा, तुम्हाला साम टीव्हीची बातमी दाखवली, टाइम्स नाव मराठीची बातमी दाखवली, आणि सकाळची न्यूजपेपरची पण ही कालची बातमी तुम्ही एकदा वाचून घ्या. ज्या लाडक्याताईंनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो, मोठी बातमी. लाडक्या बहिणींना आता एकाच वेळी 4,500 रुपये मिळणार. ई-केवायसी न केलेला मिळणार नाही लाभ. अधिकाऱ्यांनी सरकारकडे ही विनंती केली आहे. वाचा सविस्तर, म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला मिळणार असं एक महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी, त्याच्या वरिष्ठांनी बोलले. हे खाली वाचू शकता सगळं. सकाळ न्यूजपेपरची बातमी, मी या ठिकाणी काही बोलत नाही, सकाळ न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी सपोर्ट करायचा आहे. आपण बघा, माहिती सगळ्याला माहिती की 1,500 रुपये सरकार टाकणार आहे. सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करायला हे सगळ्याला माहिती आहे. त्याचबरोबर लाडक्याताईतून एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसीची अपडेट या ठिकाणी होत आहे, पडताळण्यात सुरू आहे. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो काळजी करू नका, 100% तुम्हाला हप्ते भेटणार म्हणजे भेटणार. लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. आज ना उद्या तुम्हाला 100% पैसे भेटणार. पण सरकारकडे विनंती, आता जास्त दिवस झाले, 2 महिने संपलेत, त्याच्यामुळे एकत्र 3,000 रुपये किंवा 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावे ही सरकारकडे विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.